नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय 2026 आजचा जो पेपर आहे 26 एप्रिल 2026 रोजी झालेला, ज्याचे की आपण संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. क्लर्क पेपरसाठी लिपिक पदासाठी हा जो संच आहे जो की सी संच आहे. तर प्रश्न क्रमांक 1, एव्हरी मॉर्निंग शी डॅश अप अर्ली अँड गेट टू वर्क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, वेक्स. एव्हरी मॉर्निंग शी वेक अप अर्ली अँड गेट टू वर्क. प्रश्न क्रमांक 2, मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कर्तरी. प्रश्न क्रमांक 3, इन लिब्रे ऑफिस रायटर द हेडर अँड फुटर ऑप्शन्स अपियर्स इन डॅश मेन्यू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इन्सर्ट. प्रश्न क्रमांक 4, अ सेल्स अन आर्टिकल टू बी ॲट अ प्रॉफिट ऑफ 10%, बी सेल्स इट बॅक टू ए ॲट अ लॉस ऑफ 10%. इन दिस ट्रान्झॅक्शन ए डॅश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मेक्स अ प्रॉफिट ऑफ 11. आता आपण हाच प्रश्न मराठीमध्ये बघूया. प्रश्न क्रमांक 4, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, ब ने ती वस्तू 10% तोट्याने परत अ ला विकली. या व्यवहारात अ ला डॅश झाला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, 11% नफा होतो. प्रश्न क्रमांक 5, खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 4, 1, 5, 3, 2. 4 म्हणजे पहिले अक्षरे येईन, मग 1 नंबर शब्द, मग 5 नंबर वाक्यांश, मग परत 3 नंबर वाक्य आणि मग शेवटी 2 नंबर परिच्छेद. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र विधानसभेत डॅश जागा आहेत. ऑप्शन 1 288, ऑप्शन बी 280, ऑप्शन सी 201, ऑप्शन 4 यापैकी काहीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 288. प्रश्न क्रमांक 7, सिनिनम मीन्स वर्ड ऑर फ्रेज हॅव्हिंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सेम मिनिंग. म्हणजेच की आपण जो समानार्थी शब्द आहे त्याचा सेम असतो अर्थ. प्रश्न क्रमांक 8, वाक्प्रचार पूर्ण करा. वाचाल तर डॅश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वाचाल. वाचाल तर वाचाल. प्रश्न क्रमांक 9, इन एम एस वर्ड कंट्रोल प्लस ई इज असोसिएटेड विथ. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नन ऑफ द ऑप्शन्स. प्रश्न क्रमांक 10, द कॉस्ट ऑफ अन आर्टिकल वॉज ₹75. द कॉस्ट वॉज फर्स्ट इन्क्रीज बाय 20% अँड लेटर रिड्यूस बाय 20%. प्रेझेंट कॉस्ट ऑफ द आर्टिकल इज ₹. तर प्रश्न क्रमांक 10 मराठीतनं बघूया. एका वस्तूची किंमत ₹75 होती. त्या किमतीमध्ये प्रथम 20% वाढ झाली आणि नंतर तिची किंमत 20% कमी झाली. त्या वस्तूची सध्याची किंमत किती रुपये आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ₹72. प्रश्न क्रमांक 11, कंप्लीट द सिरीज. तर ही सिरीज तुम्हाला इथे कंप्लीट करायची आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नन ऑफ दिस ऑप्शन्स. म्हणजे यापैकी कोणतंही उत्तर नाही आहे. प्रश्न क्रमांक 12, डॅश हे पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पुणे. खरं तर आपण आपल्या चॅनलवर मराठी GK करंट अफेअर्सचे प्रश्न बघत आहोत, पण इथे मी गणिताचे सुद्धा उत्तर देत आहे, कारण की तुम्हाला फक्त चेक करायचं आहे की आपलं परीक्षेमध्ये प्रश्न बरोबर आलेला आहे का चुकीचा आहे. त्यामुळे आता आपण पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13, मिस्टर एक्स वॉज ॲक्युज्ड डॅश मर्डर बट द कोर्ट डॅश हिम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ऑफ ॲक्विटेड. मिस्टर एक्स वॉज accused of murder but the court acquitted him. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नवरात्र. ज्या समासातील पहिले पद संख्यावाचक असते त्याला द्विगु समास म्हणतात. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. प्रश्न क्रमांक 15, F1, F2, F3 एक्सेट्रा अल्सो नोन ॲज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फंक्शन कीज. कीबोर्डवरील वरच्या बाजूला असलेल्या F1 ते F12 कीजना फंक्शन कीज म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16, एका परीक्षेत 80% उमेदवार इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले आणि 85% उमेदवार गणित विषयात उत्तीर्ण झाले असतील तर दोन्ही विषयात नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 8.
प्रश्न क्रमांक 17 क्रम पूर्ण करा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 81. प्रश्न क्रमांक 18 डॅश वॉज नोन ॲज लोखिटवाडी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गोपाल हरी देशमुख. म्हणजेच की डॅश हे लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गोपाल हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 19 फिलिंग द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड. मेरी डॅश द हाऊस अर्ली यस्टरडे मॉर्निंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लेफ्ट. मेरी लेफ्ट द हाऊस अर्ली यस्टरडे मॉर्निंग. तुम्ही इथे म्हणत असेल की काही काही प्रश्नांचे मराठीमध्ये जे विश्लेषण आपण घेत आहोत पण त्याचे इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. तर जे की गणिताचे जे प्रश्न आहे ना ते दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेले. इंग्लिशचा जो प्रश्न आहे तो फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच तुम्हाला या संचामध्ये दिसणार आहे. प्रश्न क्रमांक 20 वाजत गाजत साजत आज तया आणा हो अलंकार ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अनुप्रास अलंकार. प्रश्न क्रमांक 21 इन MS एक्सेल द फॉर्म्युला युजली बिगिन्स विथ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इक्वल टू साइन. प्रश्न क्रमांक 22 जर रुपये 1200 या मूळ रकमेवर 2 वर्षाच्या सरळ व्याजाने एकूण रक्कम रुपये 1440 झाली तर व्याजदर किती आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10%. प्रश्न क्रमांक 23 खालील शब्दांपैकी भिन्नवर्गीय असलेला शब्द ओळखा. खंजीर हातोडा सुरी तलवार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हातोडा. प्रश्न क्रमांक 24 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना डॅश या वर्षी झाली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1862 साली. प्रश्न क्रमांक 25 वेन द पोलीस केम थीव्स टूक टू देअर हिल्स अंडरलाईन द वर्ड्स मीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी द थीव्स रॅन अवे. इथे असा अर्थ होतो जर पोलीस आले तर चोर काय करतात. तर पोलीस आल्यावर ऑब्व्हियसली चोर पळूनच जातात ना. हा बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 श्री गणेशा करणे म्हणजे काय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर डी यापैकी काही नाही. कारण की श्री गणेशा म्हणजे कोणत्याही कामाची नवीन सुरुवात करणे. प्रश्न क्रमांक 27 इन कम्प्युटर फील्ड ASCII स्टँड्स फॉर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अमेरिकन स्टँडर्ड कोर फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. प्रश्न क्रमांक 28 रुपये 5200 वर 2 वर्षासाठी दरवर्षी 6% दराने सरळ व्याज किती होईल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 624 रुपये. प्रश्न क्रमांक 29 भिन्नवर्गीय घटक ओळखा. चहा रबर वेलची खडू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी खडू. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 960. प्रश्न क्रमांक 31 अ बॅड वर्कमॅन डॅश विथ हिज टूल्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्वॅरल्स. प्रश्न क्रमांक 32 व्याकरणदृष्ट्या अयोग्य जोडी निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विद्वान विद्वंती. कारण की इथे योग्य जोडी अशी होती की विद्वांचं विदुषी. प्रश्न क्रमांक 33 विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनपुट डिव्हाइस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नन ऑफ दिस ऑप्शन. प्रश्न क्रमांक 34 एव्हरेज एज ऑफ 33 बॉईज इन 15 years if their age are in ratio 3:5:7 the age of the youngest boy is dash years. तर प्रश्न क्रमांक 34 मराठीमध्ये बघूया. 3 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर त्यांच्या वयाचे प्रमाण 3.5 असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती वर्ष आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 9 वर्ष. प्रश्न क्रमांक 35 अस्थमा लंग्स तर कंजेक्टिव्हायटिस काय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आईज. प्रश्न क्रमांक 36 भूदान आंदोलनाची सुरुवात डॅश यांनी केली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 37 आय एम इंटरेस्टेड डॅश लर्निंग अ न्यू लँग्वेज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इन आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग अ न्यू लँग्वेज.
प्रश्न क्रमांक 38, वाक्य पूर्ण करा. डॅश रचिला पाया डॅश झाल्याचे कळस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ज्ञानदेव तुका. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. प्रश्न क्रमांक 39, कॉलम इन एम एस एक्सेल आर नंबर्ड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, न्यूमेरिकली. प्रश्न क्रमांक 40, नागपूर ते प्रयागराज जाणाऱ्या या ट्रेनचा वेग 100 किमी प्रति तास आहे आणि नागपूरला परत येताना तिचा वेग 150 किमी प्रति तास आहे. त्या ट्रेनचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग डॅश किती प्रति तास आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 120 प्रति किमी तास. प्रश्न क्रमांक 41, तरंगणे बुडणे तर होडी म्हणजे काय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ई, पाणबुडी. प्रश्न क्रमांक 42, लोकमान्य टिळक यांनी डॅश वृत्तपत्र सुरू केले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, केसरी. प्रश्न क्रमांक 43, विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड्स. स्टोरीज, पोनीज, बेबीज, बॉक्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ओनली 3 बरोबर आहे, बेबीज. प्रश्न क्रमांक 44, पुढीलपैकी कोणते वाक्य मराठी व्याकरण संबंधी बरोबर आहे. 1 शब्दांचा 5 जाती आहेत. 2 शब्दांच्या जातीपैकी सर्वनाम हे अविकारी आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नाही. म्हणजे पहिलं आणि दुसरं दोन्हीही वाक्य बरोबर नाही आहेत. प्रश्न क्रमांक 45, रोज आर नंबर्ड डॅश इन एम एस एक्सेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, न्यूमेरिकली. प्रश्न क्रमांक 46, द एव्हरेज ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 9 इज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 27. 9च्या पहिल्या 5 पटींची सरासरी किती आहे. तर उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर बी, 27. प्रश्न क्रमांक 47, सरळ रेषेत उभे असताना अ आणि ई टोकाला उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 लोक उभे आहेत, तर त्या गटात एकूण किती लोक आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 5 लोक उभे आहेत. प्रश्न क्रमांक 48, पानिपतचे तिसरे युद्ध सन डॅशमध्ये अफगाण आणि मराठा सैन्यांमध्ये लढवले गेले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 1761 साली. प्रश्न क्रमांक 49, विच ऑफ द पेअर्स ऑफ मस्क्युलिन अँड फेमिनिन जेंडर हॅव बीन करेक्टली मॅच. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ओनली 4. म्हणजे की नेफ्यू आणि नीस हे बरोबर उत्तर आहे फक्त. प्रश्न क्रमांक 50, जे शब्द नामबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना डॅश असे म्हणतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, विशेषणे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय 2026 क्लर्कसाठी जो आज पेपर झालेला आहे 26 एप्रिल 2026 रोजी, त्याचे प्रश्न जो की संच सी आहे त्याचे सुरुवातीचे 50 प्रश्न बघितलेले आहेत. उरलेल्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे राहिलेले प्रश्न बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असे आहेत, यामुळे तुम्हाला तुमचा स्कोर किती पडला आहे ते कळेल आणि 2026साठी अतिशय महत्त्वाचे असे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न आलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाकीचे संचसुद्धा आपण डेली व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.